पाहिजे। शेतकऱ्याला सरकार त्या मीटिंगला दादा भुसे साहेब, आपले पालकमंत्री, त्याचबरोबर वनमंत्री विजयकुमार गावित साहेब, आपल्या फॉरेस्टचे मंत्री मुनगंटीवार साहेब, हे सगळे तिथं होते। सुरगाणा, चांदवड जवळपास 100 किलोमीटर पायी प्रवास करत हे सगळे दाखल झाले। माजी आमदार JP गावित आपल्या सोबत आहेत। खरं तर मागच्या वर्षी मात्र शून्य झाली आणि म्हणून पुन्हा आम्ही 2023ला मोर्चा काढला। त्यावेळी सुद्धा सरकारने आग्रह धरला की तुम्ही बोलल्यानंतर चर्चा होईल पाहिजे होता, तोडगा निघायला पाहिजे होता। तो काय आमच्या समाधानकारक असा निघाला नाही आणि जो कांद्याचा भाव आहे महाराष्ट्रव्यापी तो केंद्र सरकारकडे प्रस्ताव द्यावा लागेल। आम्ही त्यांना सांगितलं की केंद्र सरकारकडे प्रस्ताव देण्याचं कारण नाही, कारण कायद्याची अंमलबजावणी कायद्याच्या चाकोरीमध्येच करायची आहे। जो राज्य शासनाला अधिकार दिलेला आहे कायद्याने, हे कायदे पहिलेच मंजूर आहे। नाशिकची जिल्हा कमिटी ह्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करून त्याच्यावर पुढचा निर्णय करण्यासाठी बसणार आहे आणि आमच्या संबंध तालुक्यातून 15 तालुक्यातून आलेला हा शेतकरी वर्ग याचं काय मत आहे हे त्या तालुक्याच्या प्रतिनिधीमार्फत आम्हाला बैठकीमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला उद्यापासून आमच्या लढ्याची दिशा काय राहील हे आम्हाला ठरवावं लागेल। आणि आम्हाला खात्री आहे की इथं जो काही आमचा शेतकरी बांधव आहे, जो लढ्यामध्ये खंबीरपणे उतरलेला आहे, हा शेतकरी मागे हटणार नाही। आमचा निर्धार आहे की सरकारने आमच्या मागण्या सरकारला कुठल्याही प्रकारची प्रोसेस न लावता त्या मान्य जर झाल्या तर सरकार आमचं आंदोलन जे आहे ते अद्यापही थांबणार नाही। आम्ही जे हे आंदोलन आहे ते अधिक तीव्र करण्याचा जो निर्धार आहे या सगळ्या आंदोलकांनी या ठिकाणी